नमस्कार मंडळी. तर आज आपल्यासोबत आहेत मुलुंड ठाणे मधले एक खास मंडळ LBS चा राजा. आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून आपण संवाद साधूया. तर दादा तुमचा इंट्रो. नमस्कार, मी मलिक मुल्ला, LBS चा राजाचा अध्यक्ष. नमस्कार, मी अभिजित चव्हाण, उपाध्यक्ष. जय गणेश. माझं नाव ऋषिकेश माने आणि मी LBS राजाच्या मंडळाचा कार्यकर्ता. तर दादा आपण सुरुवात करूया की कशी आपल्या मंडळाची सुरुवात झाली आणि कशा आधीचे वर्ष होते. मेन म्हणजे तर आमच्या मंडळाची सुरुवात खूप जुनी आहे, म्हणजे 1960 किंवा 70 पर्यंत पण आपण जाऊ शकतो. पण आता सध्या तरी आम्हाला रजिस्ट्रेशन करून 35 वर्ष झाली, कारण की जवळजवळ आम्ही 1992 ला मंडळ रजिस्टर केला. तर आता सध्या आमचं मंडळाचं 35वं वर्ष आहे. तर सध्या आम्ही गेल्या 10 वर्षापासून मंडळाचा गणेशोत्सव खूप जल्लोषात आणि अतिउत्साहात साजरा करतोय. तर दादा तुम्ही बोलला जसं की आपल्याला एक मंडळ सुरुवात करून रजिस्ट्रेशनच्या आधीही खूप वर्ष झालेली. तर मग आपले जसे सिनियर जे मंडळाचे आहेत त्यांच्यासोबत आपला कसा वर्कफ्लो असतो अख्ख्या उत्सवामध्ये. तर जसे की मलिकने सांगितलं की जवळपास आमच्या मंडळाला 50 ते 60 वर्ष झाले, पण रजिस्टर करून आम्हाला 35वं वर्ष आहे. तर त्याआधी पूर्वीच्या काळी आमच्या मंडळात चलचित्र खूप केले जायचे. तर दादा LBS चा राजा हे नाव आपल्या मंडळाला कसं पडलं. तर जसं की मलिकने सांगितलं की आपल्या मंडळाला जवळपास 50 ते 60 वर्ष झाले आणि रजिस्टर करून आपलं हे 35वं वर्ष आहे. खास वर्ष आहे मंडळासाठी. त्याआधी आपल्या मंडळाचं नाव श्री संतोषी माता सांस्कृतिक कला मंडळ होतं, पण कालांतराने आमच्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतला. हे मंडळाचं आमचं जे लोकेशन आहे हे LBS मार्गवर आहे आणि मुलुंड मधील एक मेन लोकेशन आहे आणि LBS मार्ग हा ठाण्यापासून सुरू होतो ते सायनपर्यंत आणि पूर्ण या रोडवर आमचं एकमेव मंडळ आहे. तर त्यामुळे LBS चा राजा हे नाव पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मंडळाला दिलं आणि आज LBS च्या राजाची एक नवी ओळख आहे. तर LBS चा राजा श्री संतोषी माता सांस्कृतिक कला मंडळ हे सुद्धा एक आमचं एक म्हणू शकतो की आज एक आमची स्वतःची एक नवी ओळख आहे मुलुंडमध्ये आणि ईशान्य मुंबईमध्ये. तर दादा तुम्ही सांगितलं की 50 ते 60 वर्ष आधीच आपलं मंडळ आहे. तर मंडळाचा एक इतिहास आपल्याला थोडक्यात सांगाल का. तर मंडळाचा इतिहास खूप मोठा आहे. आमच्या मंडळाचा इतिहास खूप मोठा आहे. ही आमची तिसरी ते चौथी पिढी आहे जे आम्ही मंडळासाठी काम करतोय. याआधी सुद्धा आणि आज मंडळ एक वेगळ्या स्तरावर आहे. याचं पूर्ण श्रेय आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना जातं, कारण त्यांनीच हे मंडळ आज तक खंड न पडता आज तक ती परंपरा चालू ठेवली आहे. तर पूर्वीच्या काळी त्या काळी चलचित्र खूप चालायचे. तर 2005 ते 6 सालापर्यंत मंडळाने खूप अनेक चलचित्र केले. आमचं मंडळ चलचित्रासाठी फेमस होतं त्यावेळी पण. आणि चाळ तुटल्यानंतर सर्व आमचे मेंबर्स वेगळे झाले, तर त्यामुळे कालांतराने डेकोरेशन मध्ये सुद्धा बदल करण्यात आला आणि मंडळातर्फे दरवर्षी आम्ही गणेशोत्सव असतील किंवा सगळे सण आम्ही अगदी एकोप्याने साजरे करतो. तर दादा मंडळाने असे काही डिफिकल्टीज फेस केल्यात का ज्यामुळे असं कधी वाटलं असेल की यावेळेस गणेशोत्सव साजरा होईल की नाही. तर मला मी लहान असताना मला ते वर्ष आठवतं ज्यावेळी आमची चाळ तुटली होती आणि आजच्या काळात व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असे अनेक ऍप्लिकेशन्स आहेत, त्यामुळे माणूस किती लांब असला तरी कनेक्टेड असतो. पण त्या काळात अशा काही सुविधा नव्हत्या आणि चाळ तुटल्यामुळे सर्व मेंबर्स वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले होते. तर त्यावेळीचे जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडे सर्वात मोठा प्रश्न होता की गणेशोत्सव तर साजरा करायचा आहे, पण फंड कुठून आणणार. कारण गणेशोत्सवात सण साजरा करायचा तर पैसे तर आपल्याला लागणार आहेत आणि त्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र, पैसा नसून काय नसतं, सर्व कार्यकर्ते एकत्र येणं पण तितकंच महत्वाचं असतं. तर सर्वांनी त्यावेळी मेहनत घेतली आणि गणेशोत्सव सुरू होण्यासाठी फार कमी दिवस बाकी होते आणि अशातच सर्वांनी एक निर्णय घेतला की काही झालं तरी खंड पडता कामा नये आणि याच आधीच्या लोकांचं हीच आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही आज गणेशोत्सव साजरा करतोय. आणि त्यावेळी झालं असं की मूर्ती शोधायला आमच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली. ठाणा मुलुंड हे दोन्ही विभाग कार्यकर्त्यांनी सगळीकडे बघितलं, पण कुठेही मूर्ती भेटत नव्हती, कारण गणेशोत्सवाला फार कमी दिवस बाकी होते.
तर अशातच भांडूपमध्ये गावदेवी परिसरात एक मूर्तिकार आमच्या कार्यकर्त्यांना भेटला आणि सुदैवाने त्याच्याकडे एकच मूर्ती शिल्लक होती, ती 6 ते 7 फुटाची. आणि ती मूर्ती मंडळाने त्या वर्षी त्या मूर्तीची स्थापना केली. आणि तेव्हा ते पहिलं वर्ष होतं की आम्हाला आमचे मूर्तिकार भेटले. आणि विजय म्हात्रे आणि पप्पू म्हात्रे यांचं नाव मी आवर्जून घेईन, कारण तोच तो काळ होता. 2008 साली आम्हाला आमचे मूर्तिकार भेटले आणि आज तागळ्यात आमचं त्यांच्यासोबत जे नातं आहे, अजूनही आम्ही त्यांच्याकडूनच मूर्ती बनवतो आणि ते त्यांनाच एल्वेस्टर राजाच्या मूर्तीचा मान आम्ही देतो दरवर्षी. तर दादा 17 ते 18 वर्ष झाले आपण त्या मूर्तिकाराकडून मूर्ती घेताय. मग काय तुम्ही असं स्पेशल बघितलं त्या मूर्तिकारामध्ये? पहिल्यांदा तर आम्ही 2009 साली तात्काळ मूर्ती त्याकडून घेऊन आम्ही स्थापना केली, कारण की तेव्हा कोणाकडे मूर्ती अवेलेबल नव्हती आणि गणपतीचा काळ खूप जवळ आला होता. आणि त्यांच्याकडे आमच्याकडे एवढा वेळ पण नव्हता की दुसरी मूर्ती कुठे जाऊन बुक करणं आणि ते बनवून घेणं, एवढा आमच्याकडे वेळ नव्हता. आणि तात्काळ आम्ही ती मूर्ती बुक केली 5 ते 6 फुटाची. मग दुसऱ्या वर्षी आम्ही विचार केला की म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांनी विचार केला की लालबागच्या राजाची मूर्ती आपण स्थापना करूया. मग आम्ही 2010 साली त्याकडून लालबागच्या राजाची मूर्ती बनवून घेतली. आणि त्या वर्षी मला अजून पण गर्व होतो, 2010 साली आम्ही जेव्हा त्याकडून लालबागच्या राजाची मूर्ती घेतली, त्याने अक्षरशः हुबेहूब एकदम लालबागच्या राजाची मूर्ती डोळ्याच्या पार न फेडणारी आणली तरी पूर्ण. दादा आपण बघू शकतो की दादांच्या आताही डोळ्यात पाणी आहे, ते मूर्तीचे मेमरीज आठवून. आता पण ती मूर्ती अवेलेबल आहे आमच्या वेबसाईट वरती, आमच्या इंस्टाग्राम पेज वरती सुद्धा अवेलेबल आहे. आणि त्यानंतर आम्ही कमीत कमी 4 ते 5 वर्ष ती मूर्ती कंटिन्यू केली. पण एक काळानंतर कसं ट्रेंड सोबत चालण्यासाठी आम्ही थोडं मूर्तीमध्ये बदल करण्यात आला. कसे मग पुढे दुसऱ्या पिढीकडे मंडळ सुपूर्द करण्यात आला, मग त्यांनी चेंज केली मूर्तीचं पॅटर्न. आता सध्या आमच्याकडे मंडळ आहे. आता आम्ही आमच्या हिशोबाने म्हणजे असं कन्सेप्ट वरती डिपेंड राहून मग ते मूर्ती आम्ही स्थापना करतो. आणि ती लालबागच्या राजाची मूर्ती जेव्हा आम्ही स्थापन केली 2010 साली, तेव्हा आमच्याकडे खूप भक्त यायचे. जे असे भक्त होते की जे लालबागला जाऊ नाही शकत, त्यांचं दर्शन तिथे होऊ नाही शकत, जसे की वृद्ध माणसं, ते आमच्याकडे यायची आणि ते आम्हाला आवर्जून सांगायचे की आम्ही लालबागला जाऊ नाही शकत म्हणून आम्ही इथे येतो. ते कंटिन्यू कमीत कमी 8 ते 10 वर्ष. आणि काही जण असे आहेत की त्यांची दुसरी तिसरी पिढी पण अजून पण येते मंडळात, त्यांना घेऊन येतात. वृद्ध असतील तरी पण ते त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीला पण घेऊन येतात अजून पण. तर दादा त्याच्यामुळेच आपण ती एक स्पेशल मूर्ती होती, स्पेशल वर्ष, ते एक मंडळाचं टर्निंग पॉइंट ठरलं. नक्कीच. तर दादा अजून असा काही किस्सा आहे का जे तुम्ही सांगू शकाल? एक वर्ष असं झालं की विसर्जनाला आम्हाला इतके प्रॉब्लेम यायला लागले, इतके विघ्न यायला लागले ना, की छोट्या छोट्या कारणावरून पोराशी भांडणं, म्हणजे सगळं काही ना काहीतरी विघ्न येत होतं. पण आम्ही त्याच्यावरती दुर्लक्ष केलं की काय नाही की असं होईल म्हणून. पण एक थोडं आपलं विसर्जन मिरवणूक आपली संपली आणि तिथे आम्ही पोहोचलो तेव्हा एक महाराज बोलले की म्हणजे आमचा ट्रक आहे ना जागेवरती स्टेरिंग लॉक झाला आणि जी मूर्ती आम्ही उचलून ट्रकमध्ये ठेवली होती ती मूर्ती जागेवरून पण हले ना. मग शेवटी ते मंदिरातले महाराज आहेत, त्यांनी सांगितलं की तुमच्या पूजेचा प्रसाद आहे ना तो देवीला आला नाहीये. मग त्यानंतर आम्ही रात्री 12 वाजता मिरवणूक बंद झाली, त्यावेळेला आम्ही सगळे पदाधिकारी आम्ही तिकडे गेलो, मंदिरात गेलो, तिथे तिची माफी मागितली, तिची ओटी भरली. त्यानंतर मग परत आम्ही आलो आणि मग त्यानंतर मग आम्ही मूर्ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रकमध्ये शिफ्ट केली. दादा खूप अप्रतिम असा किस्सा होता. तर दादा अजून एक मी विचारेन की काय आपल्या मंडळाची वैशिष्ट्य आहेत? मंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सर्व धर्म समभाव हे काय ना हे पाहायचं असेल ना तर त्यांनी आवर्जून आमच्या मंडळाला भेट द्यावी. जसे की माझ्या बाजूला बसलेला जो आमचा अध्यक्ष आहे त्यांनी त्याचं नाव सांगितलं असेल, मलिक मुल्ला. आणि हा आमचा मुस्लिम कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षांपासून मंडळासाठी अगदी जिद्दीने काम करतोय. लहानापासून त्याला गणेशोत्सवाची आवड आहे. याच्या आधी सुद्धा त्याचा मोठा भाऊ अमीर मुल्ला तो मंडळाच्या खजिनदार पदावरती होता. आणि आता या मंडळाची सर्वात मोठी जबाबदारी हा पार पाडतोय, अध्यक्ष आहे. आणि आमच्या मंडळात सर्व सण आम्ही अगदी एकोप्याने साजरे करतो. जसं गणेशोत्सवात हा आवर्जून येतोय, तसंच ईदच्या दिवशी सुद्धा आम्ही हक्काने त्यांच्या घरी जाऊन आम्ही ईद सेलिब्रेट करतो. तर सर्व सण आम्ही आमच्या मंडळात साजरी करतो. म्हणजे गणेशोत्सव तर झालाच,
त्यानंतर नवरात्री असेल, कोजागिरी असेल, दिवाळी, असे सर्व सण आम्ही एकत्र साजरे करतो. आणि हेच आमच्या मंडळाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आणि मी तर म्हणेन की हा आम्हाला आमच्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी सुपूर्द केलेला एक वारसा आहे. जे एक संस्कार आहेत जे आमच्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर केलेत. आणि तीच संस्कृती आम्ही आता तरुण पिढी आम्ही जोपासतो. तर दादा, तुम्हाला गणेश उत्सवाची एवढी आवड कशी लागली? आवड म्हणजे ती आवड नाही बोलता येणार. आवडसाठी त्याच्या आधी आपल्याला श्रद्धा असावी लागते. हो. ती आमच्या मनात खूप आहे. कारण की माझ्या घरातल्यांनी मला कधी सांगितलं नाही की तू हे नको करू, ते नको करू. घरातल्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला सपोर्टच केला, की आम्हाला कधी रोकटोक नाही केली की तू या धर्माचं नको करू, त्या धर्माचं नको करू. आम्ही सगळे धर्म करतो. सगळे काही पण असू दे सण, सगळ्या सणांमध्ये आमचं प्रोत्साहन असतं त्यामध्ये. आता हे गणपती असं आहे की मला लहानपणापासूनच आवड आहे त्याची. मी जेव्हा एक 14-15 वर्षाचा होतो तेव्हापासून मंडळ जवळून बघतोय. काम नाही केलं मंडळामध्ये, पण एक छोटी मोठी कामं असतात ना की मंडळात, हे उचल ते उचल, छोटी छोटी कामं कर, पावती पुस्तक पकड, ते सगळं कामं करायचो आधी. तेव्हापासून मला खूप आवड लागली. त्यावेळेला असा काळ होता की म्हणजे आम्हाला आई वडिलांनी असं कधी बोललेच नाही की तू मुसलमान आहेस, तू जाऊ नकोस, तू हिंदू धर्माचं काय करूच नकोस. त्यांनी आम्हाला सिंपल आम्हाला एकच शब्द सांगितला की तू गणेशोत्सव करतोय, बिंदास कर, पण पहिले आपला धर्म फॉलो कर, त्यानंतर तू कुठे पण जाऊ शकतो. मग आम्ही तोच फॉलो करतो. काही पण असू दे, ईद असू दे, काही पण असू दे, सकाळी नमाज पडायचं, दिवसभर मंडळात बसायचं. आता पण मी गणपती बनवत असताना पण कारखान्यात जाऊन बसतो. आठवड्यातून 7 दिवसामध्ये 5 दिवस तरी मी कारखान्यामध्ये असतो. मी असा माझा एक किस्सा सांगेन की एक वर्ष असं झालं की बकरी ईद आणि गणेशोत्सव एकाच दिवशी आले. गणेशोत्सवचा जवळजवळ दुसरा का तिसरा दिवस होता आणि बकरी ईद पण आलेली. आणि माझा असं आहे की मी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव, गणेशोत्सव 10 दिवस आणि नवरात्रोत्सवचे 10 दिवस मी नॉनव्हेज नाही खात. नॉनव्हेज पूर्णपणे सोडून देतो. अच्छा. त्यावेळेला असं झालं की गणेशोत्सव आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे माझ्या घरी पण नॉनव्हेजच आहे. आता मी खाणार काय? त्यावेळेला असा सीन झाला की आमचा खजिनदार होता कृणाल शिंदे, तो बोलला की तू माझ्या घरी जेवायला आहे. मी सलग बकरी ईदच्या दिवसापासून सलग गणपतीच्या 10व्या दिवसापर्यंत त्या घरी जेवत होतो. कारण की घरी नॉनव्हेज होतं, घरी जेवू नाही शकत, आणि जर जेवलं तर मंडपात जाऊ नाही शकत. मी पदावर असो किंवा नसो, माझ्या मनात श्रद्धा आहे, मी नाही जाणार नॉनव्हेज खाऊन. त्यामुळे 10चे 10 दिवस मी त्या घरीच जेवलो पुढे कंटिन्यू करून. असं नवरात्रोत्सव मध्ये पण असतं. जर मी घरातल्यांना माहिती आहे की मला जायचं म्हणतात, मग ती लोक मला असं फोर्स नाही करणार की तू खाच करून, बनवले तर खाच. एकतर माझ्यासाठी वेगळं व्हेज बनणार किंवा मग दुसरीकडे जाऊन खायचं. असं आहे. एवढं सपोर्ट असतं मला घरातून. त्याचा मला खूप अभिमान आहे घरातल्यांचा. त्यांनी कधीच मला रोकटोक नाही केली कुठेच. तर या सपोर्टमुळेच मंडळ एवढ्या स्वतःच्या खांद्यावर चालवणं ते आपल्याला दाखवतात. तर दादा, आपण बघतोय की आपली आताची जी कमिटी आहे ती सगळी यंग जनरेशन आहे. तर मग कशी आपण गणेश उत्सव साजरा करतोय की यंग कमिटी सोबत? तर तुम्ही जसं बघितलं की आमचा अध्यक्ष असो, उपाध्यक्ष असो, खजिनदार, उपखजिनदार, हे सर्वजण आमचे तरुण आहेत. पण आम्ही हे मंडळ चालवतोय आणि आज ज्या लेवलला जे मंडळ आमचं आहे, ज्या स्तरावर, याचं पूर्ण श्रेय जातं आमच्या आधीच्या कार्यकर्त्यांना. तर मी काही कर्त्यांची नावं आवर्जून घेतो, जसे की आमचे जुने कार्यकर्ते असतील, पदाधिकारी निलेश पाटील असतील, जगदीश बेने असतील, राकेश पवार, अमित माने, प्रकाश चव्हाण, सागर पवार, असे. आणि माफ कर अजून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, असे जे 15 ते 20 धडाडीचे कार्यकर्ते आमच्या मंडळाला जे भेटलेत, त्यांच्याच सपोर्टमुळे, त्यांच्या एक कर्तृत्वावर त्यांनी आज हे मंडळ बनवलं आणि तीच परंपरा आम्ही जोपासतोय. आज भले आम्ही तरुण आहोत, आम्ही मंडळ परंपरा ती आम्ही कंटिन्यू केली आहे, पण वेळोवेळी आम्हाला आमच्या मंडळातील वरिष्ठ जे कार्यकर्ते असतील, सल्लागार असतील, त्यांचे वेळोवेळी आम्हाला सल्ले भेटत असतात. आणि त्यामुळेच आम्हाला जास्त काही डिफिकल्टीज फेस होत नाही सध्या गणेशोत्सव. दादा, गणेश उत्सवाचे 2 मेन गोष्टी म्हणजे एक तर फंडिंग आणि दुसरा मॅन पॉवर. तर मग फंडिंग वरती आपण बोलायला गेलो तर कशी आपली फंडिंग मॅनेज होते?
अगदी बरोबर आहे. गणेशोत्सव साजरा करायचं म्हटलं की मॅन पॉवर तर लागतेच, पण त्यासोबतच लागते फंडिंग. तर ते कसं मॅनेज करतो, तर त्यामागे ना मी आवर्जून सांगतो, आमचे जे लोकल देणगीदार आहेत, वर्गणीदार आहेत, त्यांचा खूप मनापासून आभार. कारण एक गंमत तुमच्यासोबत मी शेअर करतो. अगदी 3 ते 4 दिवसा आधीची गोष्ट. आम्ही वर्गणी काढायला गेलो होतो आणि यावर्षी 35वं वर्ष असल्यामुळे आम्ही एका वर्गणीमध्ये आम्ही आमचे 4 ते 5 सण साजरे करतो. तर झालं असं की आम्ही चुकून एका घरात ना 1000ची पावती फाडली. कारण 1000 आम्ही पर रूम सोसायटीमध्ये आम्ही काढतो असतो आणि कोणाला असं फोर्स नाही करत की तेवढेच द्या. प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने वर्गणी देत असतो. तर आम्ही 1000ची पावती बनवली आणि आतून काकूंचा आवाज आला, "अरे हे काय, तू 1000चीच पावती बनवली, आम्ही तर 1500 देतो दरवर्षी." तर असा सुद्धा आम्हाला सपोर्ट भेटतो. तुम्ही एक मोरया पिक्चर मधला एक सीन बघितला असेल की त्यामध्ये वर्गणीचा एक किस्सा आहे की त्या काकू असतात, त्या वर्गणी देत नाहीत, तर तो एक डायलॉग फेमस आहे. तर आमच्या सोसायटीमध्ये उलट आहे. तर जसं त्यांना माहित आहे की एका वर्गणीमध्ये आपले एवढे सण साजरे करतात, तरुण पिढी आली आहे पुढे आणि अगदी उत्साहात सर्व साजरे करतायत, तर फायनान्शियली आम्हाला त्यांचा खूप मोठा हातभार आहे. दुसरी गोष्ट म्हणायची झाली तर आमचं मंडळ जास्त करून तर पॉलिटिशियन्स लोकांवर आम्ही अवलंबून नसतोच. मोस्टली तर आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट या बेसिसवर आम्ही आमचं फंडिंग जे असतो ते आम्ही चालवत असतो. तर यामागे मी ह्या एका व्यक्तीची मी नाव घेतो, जे की केतन चव्हाण याचं मी आवर्जून नाव घेतो. तर त्या मुलांनी एक ऍडव्हर्टाइजमेंटची कन्सेप्ट आमच्या मंडळात आणली आणि एलबीएस मार्क सारखं एक स्पेशल लोकेशन एक आम्हाला वरदान म्हणून आमच्या मंडळाला भेटलंय असं मी म्हणेन. त्यामुळे आम्ही मोस्टली तर आमचं ऍडव्हर्टाइजमेंट आणि आमचे जे वर्गणीदार आहेत त्यांच्याकडून आम्ही आमचे फंड मॅनेज करत असतो. तर दादा, फंड मॅनेज करणं ही एक कला आहे. मग कसं आपलं मंडळ ते वर्षभरात मॅनेज करतं? आता सध्या तरी आपला जो उत्सव चाललाय, आता सध्याच्या परिस्थितीनुसार आपलं करंट बजेट आपला 10 ते 15 लाख रुपये करंट बजेट या वर्षीचं तरी. त्यामध्ये 20% योगदान आपल्या वर्गणीतून असतं. बाकीचे 80% जे योगदान असतं ते आम्हाला ऍडव्हर्टायझिंग मधून उभं करावं लागतं. जेवढी पण अमाऊंट आहे, 10 लाख 12 लाख जी पण अमाऊंट आहे ती आम्हाला ऍडव्हर्टायझिंग मधून उभी करावी लागते. आता त्यामध्ये आम्हाला 4 सण साजरे करावे लागतात. गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, कोजागिरी असेल, दहीहंडी असेल, बाकीचे पण उत्सव असतील, ते सगळे त्यामध्ये मॅनेज करावे लागतात. आता ते असं बघायला गेलं तर कठीण आहे, पण माझ्या मागे असलेली जी टीम आहे माझी, मार्केटिंग असेल किंवा मग कार्यकर्त्यांची टीम असेल, सभासदांची असेल, सदस्यांची असेल, ते दिवस रात्र मेहनत करत असतात मंडळाचं फंडिंग कसं गोळा करणं. त्यामुळे मला एवढं काही कठीण नाही वाटत, कारण की माझ्या मागे खूप मोठी टीम आहे. ती कोणती पण असू दे, मुलं 24 तास मंडळासाठी कामं करत असतात. जसा गणपती जवळ येतो, मुलं सगळे ऍक्टिव्ह असतात. मार्केटिंग वाले जाणार, सोशल मीडियावाले ऍक्टिव्ह असणार, वर्गणीवाले ऍक्टिव्ह असणार, परमिशन असणार. मग तेवढा माझ्यावरती लोड नाही येत. मला फक्त मॅनेज करायचं, मला फक्त वरून बघायचंय, मला फक्त आठवण करून द्यायची, तू हे काम केलं का, तू ते काम केलं का. आणि आमच्यामध्ये असं काही नाहीये की अध्यक्ष म्हणजे आता राजा झाला, तो काहीच नाही करणार, खजिनदार आहे तर तो फक्त पैशाचं बघणार, असं आमच्यात नाहीये. प्रत्येक जण प्रत्येक कामं करतो, सगळे कामं करणार. जो त्याच्या हिशोबाने त्याला जमेल सगळे कामं अंगावर घेतो. प्रत्येक जण आपल्या हिशोबाने काम करतो. असं नाही की कोणाचं मन दुखावलं पाहिजे किंवा कोणाला नाही बोललो, कोणाला विचारलं नाही, असं नाही आमच्या मंडळात. आता जर ह्याला जमलं की हे काम तो करू शकतो मार्केटिंगचं, तो मार्केटिंगचं काम आवर्जून करणार. आता बाकीचे पण आहे, सिद्धी जॉबर सारखे, ते सोशल मार्केटिंग खूप करतात. त्याचं खूप मोठं योगदान आहे सोशल मार्केटिंगसाठी. इंस्टाग्रामचा पेज तो एकटा हँडल करतो सध्या तरी. आता जो सध्याच्या परिस्थितीनुसार आम्ही जो गणेशोत्सव, नवरात्रोत्सव एवढा उत्साहाने साजरा करतोय, त्यामध्ये फंडिंग मध्ये आम्ही 20% फंडिंग फक्त वर्गणीमधून आणतो, कारण की आमच्याकडे सोर्स ऑफ कलेक्शन नाहीये आणि आम्ही पॉलिटिकल लोकांना जास्त इंटरफेअर नाही करत आणि त्यांच्याकडून जास्त वर्गणी नाही घेऊ शकत. आणि आमची प्रथा चालतच आली आहे प्रथा आधीपासून, की पॉलिटिकल लोकांना आम्ही कधी इंटरफेअर नाही केलंय मंडळासाठी. बाकी जेवढा 80% जो फंड आहे तो आम्हाला ऍडव्हर्टायझिंग मधून आणावा लागतो. ओके. तर दादा, आपलं कसं फंड मॅनेज होतं वर्ष? तर जसं ऋषीने सांगितलं की आमचा गणपती एलवेस रोड वरती बसतो आणि जो आमची प्लेस आहे
जी जागा आहे आमची जिथे आम्ही गणपती बसवतो तो मुलुंड मधला एक प्राईम जंक्शन आहे. त्यावरती आम्ही ऍडव्हर्टायझिंग खेचण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला जो पण ऍडव्हर्टायझिंगचा जो सोर्स आहे त्या एलबीएस रोड वरतीच आमच्याकडे. आणि त्या जंक्शन वरतीच आम्हाला खूप सारे ब्रँड अप्रोच करतात. काही येतात, काही जातात. तर मंडळाचा जो 80% फंड आहे सध्या तरी, आणि आधीपासून पण आम्ही जो मॅनेज करतो 80% फंड आम्ही ऍडव्हर्टायझिंग मधूनच मॅनेज करतो, आणि जो 20% जो फंड आहे तो देणगीदार वर्गणी त्यामधून आमचं मॅनेज होत असतो. तर दादा, मंडळाद्वारे कोणते उपक्रम राबवले जातात? उत्सवाच्या मागे सगळ्यात मोठा हातभार असतो तो सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अग्निशामक दल, हे 3 मेन घटक आहेत. हो. यांचा सगळ्यात मोठा हातभार असतो हा उत्सव पार पाडण्यामागे. तर आमचं मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की खूप वर्षापासून आम्ही आरतीचा मान, जो गणपतीच्या आरतीचा मान असतो, या घटकांमधील लोकांना देतो. जसं की पोलीस कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील, आपले जे डबेवाले असतात ते असतील, नंतर आपले स्थानिक देणगीदार असतील, स्पॉन्सर्स असतील, या लोकांना आम्ही, जे वृद्ध लोक असतील स्थानिक, त्या सगळ्यांना आम्ही आरतीचा मान देत असतो. आणि वर्षभर आम्ही जर असं बघायला गेलो मंडळातर्फे, तर वर्षभर आम्ही एक हेल्थ चेकअप ठेवतो. छोटं का होईना पण ते ठेवतो. परत रक्तदान शिबिर झालं, आय चेकअप झालं. तसेच त्या प्रकारे आम्ही एक अन्नदान शिबिर पण दरवर्षी राबवत असतो. तसेच मागच्या वर्षी शरणम हिल्स करून एक एनजीओ होती, त्यांच्यासोबत टायअप करून आम्ही अन्नदान शिबिर पण राबवलं होतं. जसं की गरीब असतात ना खेडेगाव, त्यांच्यामध्ये त्यांना अन्न नसतं, आदिवासी लोक असतात, त्यांना म्हणजे कपड्यांची पण सुविधा नसते, त्यांना आम्ही ते पोच केली होती. अशा प्रकारे आम्ही खूप सारे उपक्रम राबवत असतो मंडळातर्फे. तर दादा, यंदाचा एलबीएसचा राजा कसा असेल? तर यंदाचा एलबीएस राजा म्हणायचं झालं तर रेश्माताई खातूनची एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये त्यांनी एक वाक्य म्हटलंय, ना भूतून ना भविष्यती. तर असंच काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे यावर्षी. आणि नक्कीच यावर्षी 35वं वर्ष आहे आणि खूप खास वर्ष आहे मंडळासाठी, आणि मूर्ती देखील तेवढीच खास असेल आमच्यासाठी. तर दादा, तुम्ही बोलला की जसं आपलं 35वं वर्ष आहे, तर मग कसं आपलं आगमनचं नियोजन असेल या वर्षीचं? यावर्षी आपला एलबीएस सरायाचा महाआगमन सोहळा हा 7 सप्टेंबर रोजी असेल. दुपारी 4 वाजता सुरू होईल महाआगमन सोहळा मुलुंड 5 रस्ता येथून. हा मुलुंड 5 रस्ता येथून निघून तिथून कदमपाड्यावरून पास होऊन पुढून तो कामगार हॉस्पिटलच्या इथून निघेल. पुढे तो विनानगरच्या सिग्नलच्या इथे कंटिन्यू होईल. तिथून मग थेट आपल्या श्रींच्या मंडपाकडे रवाना होईल. अशी मिरवणुकीचा मार्ग असेल. तर एक गोष्ट आवर्जून मला यावर्षी सांगायला आवडेल की आगमन सोहळा यावर्षी जसं हे वर्ष मंडळासाठी खास आहे, तर काहीतरी मोठं नाही तर काहीतरी वेगळं, जे आजतागत मुंबईमध्ये कोणी केलं नाही, असं काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि आम्ही काय करणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष आगमन सोहळ्याला हजेरी लावायला लागेल. वेळ मी तुम्हाला सांगतो, रात्री 8 वाजता विनानगरचा सिग्नल तिकडे, आणि शब्द देतो की तुम्हाला की तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, असा प्रसंग आम्ही तिथे उभा करणार आहे. तर आवर्जून यावर्षी आमच्या आगमन सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहा. तर आपण बघितलं, जसे तुम्ही तरुण पिढी मंडळ सांभाळताय, तर येणाऱ्या युवा पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? तर युवा पिढीला मी एकच संदेश देईल, आम्ही सांगू इच्छितो की एकोप्याने राहायला शिका. म्हणजे जेव्हा सण आपण साजरे करतो तेव्हा आपल्या आपापसातील जे मतभेद असतात ते एका बाजूला ठेवून आपला सण कसा साजरी होईल, जसे की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव का सुरू केला, कारण सर्वजण एकत्र यावे, त्यामागे सुद्धा एक मोठी स्टोरी आहे, जर तुम्हाला माहित असेल तर. पण त्यामागचा एकच उद्देश होता की सर्वांनी एकत्र यावं. तर आपापसातील जे मतभेद असतील ते विसरून एकत्र आपण कसा आपला सण साजरे करू शकतो, आपली जी संस्कृती, आपली जी परंपरा आहे, तर ती कशी आपण सुरू ठेवू शकतो, तर हेच याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तर हा जो सण आहे ना, या सणाला आपल्याला स्पर्धा नाही बनवायचं, तर कुठल्याही मंडळाशी स्पर्धा न ठेवता आपण सर्व एकत्र कसे पुढे जाऊ, याकडे जर प्रत्येक मंडळाने लक्ष दिलं तर हे खूप चांगलं राहील सर्वांसाठी, आणि हेच खरं या सणाचं उद्दिष्ट आहे.
तर आपण चालू करूया एक वन वर्ड राऊंड फॉर. मी तुम्हाला एक मंडळाचं नाव देईन, त्यात तुम्ही त्या मंडळाबद्दल एका शब्दात वर्णन करा. ठाण्याचा महाराजा, एक गाव एक गणपती. मुलुंडचा सम्राट, अप्रतिम. मुलुंडचा महाराजा, राजेशाही. राजा किसन नगरचा, खळीवाला बाप्पा. मुलुंडचा विघ्नहर्ता, भव्यता. बिहार रोडचा राजा, बांधिलकी. मुलुंडचा राजा, थाट. वाघेरीचा राजा, जीवलग. मुलुंडचा महागणपती, बाप्पा माझा खांद्यावर. ऍट द लास्ट LBS चा राजा. सर्वस्व. तर दादा, तुम्हाला कसं वाटलं पॉडकास्ट मध्ये येऊन आणि कसा तुमचा एक्सपिरियन्स होता? सर्वात प्रथम गणेशनगरी मुंबईची या पेजचे मी खूप आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला आमच्या मंडळाला इथे येऊन बोलण्याची संधी दिली. हे पाहून खूप बरं वाटतंय की यांच्यासारखी जी यंग जनरेशन आहे ती सध्या तरी पॉडकास्ट आणि सोशल मीडियाद्वारे सर्व मंडळाचा प्रचार करत आहे. सर्व मंडळ जी त्रास सहन करत आहे किंवा सर्व मंडळाची जी प्रतिमा दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे, आणि त्यासाठी मी गणेशनगरी मुंबईचे खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचे खूप कौतुक. तर धन्यवाद आपला पॉडकास्ट बघण्यासाठी. अशाच पॉडकास्ट बघण्यासाठी गणेशनगरी मुंबईच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.